आम्ही यूट्यूब मार्फत टीव्हीवर बघतो पूर्ण गट सेमी फायनल पूर्ण म्हणजे सुरुवात काम एक काम करायचं. गट आला की ते काम सोडून पहिले त्याचे गट त्याचे सेमी बघायचे. त्याचा आनंद सांगायला म्हणजे शब्द सांगून एवढं आम्हाला आनंद असतो त्याचा. तो सेमी पास झाला तेव्हाच आम्ही फायनल मारला सर आमचा आम्हाला आनंद असतो. हरण्याला बैल तर नाही बोलत मी. हरण्या माझा मुलगाच आहे आणि मी त्याच्या रूपात माझ्या मुलालाच बघते मी. त्याचा काही विषयच नाही. तर तो आहे तर आम्हाला सर्व म्हणजे त्याच्यानं खूप आनंद म्हणजे मिळतो. हरण्या आमच्यासाठी म्हणजे लक्ष्मी रूपाने आमच्या घरी आला हरण्या. आणि त्याने आम्हाला एवढं म्हणजे आमच्या गावाचं नाव एवढं पुढे घेऊन गेला. पूर्ण महाराष्ट्रावर त्याने आमच्या गावाची ओळख निर्माण करून दिली. खरंच आम्हाला त्याचा अभिमानसुद्धा आहे आणि खूप आनंद वाटतो आम्हाला त्याच्या या सर्व कारकिर्दीबद्दल. हरण्याबद्दल सांगायचं तर कमीच आहे, कारण की आज कुठं पण गेलं तरी आम्हाला अभिमानाने सांगता येतो का हरण्या आमचा बैल है. इसका स्पीड कैसा लगता है जब मैदान में जाता है? कभी गए हो मैदान में वो देखने के लिए? मैदान में तो मैं बहुत तो उसका स्पीड शेर सरी का एकदम. अरे एक नंबर. आप कैसे इसके फैंस बन गए? फैन बोले तो दौरली गाँव का हर एक छोटा बच्चा फैन है इनका. अच्छा, अरे वाह, सही बात है. क्या बोलेगा आज हरण्या बैलाबद्दल? वाढदिवस बोले तो एक नंबर. आमच्या घरात जर पहिला गुलाल घेतला तर आमच्या फुलोरे घराण्यात तो गुलालांमध्येच आम्ही असतो. आमचा बाल्या झाला, भिवशा झाला, ही बैल पहिली पण आमची झाली बैल. पण हमेशा आम्ही गुलालांमध्ये देवाची कृपा आहे गौलोबाची. आम्ही हमेशा गुलालांमध्येच असतो. मित्रांनो, या हरण्या बैलाबद्दल जेवढं बोलू ना तेवढं कमी आहे आणि या सहकारी मित्रमंडळ परिवाराबद्दल जेवढं बोलू ना तेवढं कमी आहे. कारण एका बैला पाठीमागे भरपूर जणांचा हातभार असतो. त्याच्या यशाच्या पाठीमागे जितका दादांचा हात असतो, बोलतो ना एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे एका महिलाचा हात असतो, तसंच हरण्या बैलाच्या पाठीमागे घरच्या ताईंचा हात आहे. खूप मोठा हात आहे. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दादा जरी नसतील तरी या ताई असतात. ताई, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव जयश्री हेमंत फुलोरे. ताई, तुमच्या दावणीला जिथून हरण्या आला आहे ना तिथून आत्तापर्यंत काय बोलाले हरण्या बैलाबद्दल? आता हरण्याबद्दल बोलायचं म्हणजे तो आम्हाला एखादा मुलासारखा आहे. माझ्या मुलासारखाच आहे तो एकदम. आणि आज त्याचा वाढदिवस आमची त्याला हरणाचा 1 वर्ष पूर्ण झाला म्हणून आम्ही त्याचा छोटा म्हणजे असा घरगुतीचा कार्यक्रम साजरा केला बड्डेचा. या थारची छोटीशी कहाणी आपण आधी सांगितलेलं, आता सुद्धा सांगा ना. महान भारतीय केसरीच्या टायमाला ती थार त्याने एका पावलाने त्यांनी आपल्याला थार मिळवून दिलेली ती. तेव्हा आम्हाला भरपूर आनंद झाला त्याच्या थार मिळाल्याबद्दल. आणि तेव्हा आय थिंक मुलीने फोन केला होती, पप्पा मला थार हवी होती. आणि तेव्हा छोटी मुलगी माझी, ती झोपेत होती. ती 9 साडेनऊ पर्यंत सकाळी उठत नाही. तेव्हा याचा गटपात झालताना बाईक भेटलेली होती. तर मी तिला उठवून सांगितलं की आपल्या हरण्यानी बाईक जिंकली. तर ती बोलते नाही, मला बाईक नाही पाहिजे, मला थार पाहिजे. म्हणजे ती तेव्हा झोपेतूनच बोललेली. आणि नाही, तिचा शब्द त्यांनी राखला एक प्रकारे. संध्याकाळला बाईक तो जिंकला, थार जिंकला. थाई थार आणि बाईक खूप असे त्यांनी जिंकलेले आहेत. तुम्ही कधी जेव्हा घाटावरती आपला हरण्या बैल जातो आणि शर्यती खेळतो, जेव्हा शर्यती खेळत असताना तुम्ही समोरून तर अनुभवला नसेल कधी मैदानात जाऊन, मग तुम्ही कशा यूट्यूबमार्फत कसे बघत असता जेव्हा हरण्या तिकडे असतं तेव्हा? आम्ही यूट्यूब मार्फत टीव्हीवर बघतो पूर्ण गट सेमी फायनल पूर्ण. म्हणजे सुरुवात काम करायचं. गट आला की ते काम सोडून पहिले त्याचे गट त्याचे सेमी बघायचे. म्हणजे एकीकडे त्याचे काम पण आपलं काम घरगुती काम करून त्याचं शर्यती हे करतो आम्ही बघतो. जेव्हा तो सेमीफायनलला पोचतो, सेमीफायनलपासून फायनलला येतो, मग फायनलचा गुलाल घेतो, तेव्हा कसा असतो आनंद तुमचा? त्याचा आनंद सांगायला म्हणजे शब्द सांगून एवढं आम्हाला आनंद असतो त्याचा. तो सेमी पास झाला तेव्हाच आम्ही फायनल मारला सर आमचा आम्हाला आनंद असतो. ताई, नाण्याची जशी 2 बाजू असतात, तर कधी जीत कधी हार अशी होते. जिंकल्यानंतर स्वाभाविकच आहे, मनाची खुशी असते, ती जाहीर करू शकत नाही. पण एखाद्या वेळेस हारण्याच्या पदरी तर ते पडलं नाही, पण एखाद्या वेळेस जर हार पडली तर कसं वाटतं? काय तेव्हा तुम्ही रिॲक्ट करता? काही नाही वाटत एवढं आम्हाला. म्हणजे आता हार आणि जिथे खेळाचे 2 बाजू आहेत. त्या आपण जसं हार आपण हे करतो तसं जिंकल्यावर आपण जसं एन्जॉय करतो तसं हार आपल्याला
पचवायला पाहिजे. हरण्या पाहू शकतात, त्याला पाहण्यासाठी म्हणजे तमाम जनता येते. आज आपल्या मुलाचा जसा बड्डे होतो तसं बाहेरची माणसं येतात सेलिब्रेट करण्यासाठी. एक नंदी, महादेवाच्या नंदीचं तुम्ही पाहू शकता. बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी एवढी माणसं येतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खूप आनंद वाटतो त्याच्यासाठी. एवढे जण येत आहेत आणि रोज सुद्धा येतात त्याला बघायला. संध्याकाळी जेव्हा सकाळी बाहेर असतो तेव्हा संध्याकाळी येतात. जोपर्यंत तो आनंद असतो तोपर्यंत कोण ना कोणतं त्याला येतं बघतात. चांगलं वाटतं म्हणजे असं त्याच्याबद्दल एवढ्या लोकांना प्रेम आहे ते बघून आम्हाला भरपूर चांगलं वाटतं. ताई, दादा असताना तर चारा वगैरे पाणी सर्व दादा बघत असतात. तर जेव्हा कोणी नसले, मित्रपरिवार नसेल, मग तुम्ही कसं, तुम्हाला असं भीती वाटते का कधी चारा नाही, त्याची देताना? भीती नाही वाटत मला. तो मग मारत वगैरे? नाही, काही नाही करतो मला. सकाळी आम्ही दोघंच त्याला बाहेर घेतो, मग त्याला चारा पाणी 10:30 आतमध्ये घेतला की वापस दुपारच्या नंतर 4ला काढलं बाहेर की त्याचं मग त्याचं डाळ पाणी धुवायचं काम मारत असतं हे नसल्यावर. ताई, आज हरण्याने या यूट्यूबमार्फत पूर्ण गावाचं नाव पुढे आणलं, आपलं नाव पुढे आणलं. 2 शब्द बोला हरण्या बैलाबद्दल जाता जाता. हरण्या बैलाबद्दल, हरण्याला बैल तर नाही बोलत मी. हरण्या माझा मुलगाच आहे आणि मी त्याच्या रूपात माझ्या मुलालाच बघते मी. त्याचा काही विषयच नाही. तर तो आहे तर आम्हाला सर्व म्हणजे त्याच्यावर खूप आनंद म्हणजे मिळतो. खूप छान 2 शब्द बोलले ताई, आणि बोलता बोलता थोडं भावूक होल्या होत्या ताई. आणि एक शब्द मला आवडला, त्याला मी बैल न बोलता मुलाप्रमाणे, आणि नेहमीच दादासुद्धा बोलतात की साहिलच्या रूपाने हरण्या भेटलेले, तो आमचा मुलगाच आहे, मुलापेक्षा कमी नाही. ताई, खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून. मित्रांनो, आज हरण्या बैलाचा वाढदिवस आणि हरण्या बैलाचे खूप सारे फॅन फॉलोईंग आहेत. आणि मी विचार केला की आज त्या फॅन फॉलोईंग्स आणि काही गावच्या मंडळी आहेत जे हरण्याची देखभाल करत असतात, त्यांची आज मुलाखत घेऊयात छोटीशी. दादा, तू हरण्या बैलासोबत नेहमी असतो, त्याचे देखरेख करत असतो. सर्वप्रथम दादा, तुझं नाव सांगा. माझं नाव मनोज रसाल. तसं सर्वात प्रथम हरण्याचा आज वाढदिवस आहे, तर हरण्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तसं बघायला गेलं तर देखरेख तर आमचे राकेश हे सर्व करत असतात, बिट्टू वगैरे. आमचं कसं जॉबचा शेड्यूलमुळे आम्हाला जास्त काय बैलाकडे लक्ष नाही देत आहेत, तरी पण आम्हाला जो पण थोडासा वेळ भेटतो तो आम्ही जॉबवरनं आल्यावर हरण्यासाठी आम्ही थोडासा वेळ देतो, म्हणजे काढतो. महान भारत केसरी, पुसेगाव हिंद केसरी आणि खूप सारे हिंद केसरी, एक थारचा मानकरी, 6 टू व्हीलर बाईक, हे तुमच्या दावणीला हरण्या आल्यापासून मिळाले, त्याबद्दल काय बोलाल? नक्कीच हरण्या आमच्यासाठी म्हणजे लक्ष्मी रूपाने आमच्या घरी आला हरण्या. आणि त्याने आम्हाला एवढं म्हणजे आमच्या गावाचं नाव एवढं पुढे घेऊन गेला, पूर्ण महाराष्ट्रावर त्याने आमच्या गावाची ओळख निर्माण करून दिली. खरंच आम्हाला त्याचा अभिमानसुद्धा आहे आणि खूप आनंद वाटतो आम्हाला त्याच्या या सर्व कारकिर्दीबद्दल. दादा, तुझं नाव सांग. माझं नाव जीवन शेलार. मी हरण्यासोबत असतो, कधी पण घाटावर मैदान असो किंवा आपल्या मुंबई भागात असतो, आम्ही जोडीलाच असतो. जॉबमुळे जसं जमेल तसं आम्ही जात असतो हरण्या. आणि हरण्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे. प्रथम तर हरण्याचा आज वाढदिवस आहे, 1 वर्ष आज पूर्ण झाला त्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आणि हरण्याबद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे, कारण की आज कुठं पण गेलं तरी आम्हाला अभिमानाने सांगता येतो का हरण्या आमचा बैल आहे, आमच्या गावचा बैल आहे. तर अभिमानाने आम्हाला सांगता येतं सगळीकडे. दादा, आता तू म्हटलं की घाटावरती असो, मुंबईमध्ये असो, हरण्याच्या सोबत मी असो, जसा दादा असो, मग दादांच्या सारखा जवळून अनुभव तुझा हरण्या बैलासोबतचा आहे. मग दादा, जेव्हा घाटावरती जातो, 3 फेऱ्यामध्ये असतो, जेव्हा सेमी काढतो, मग फायनलला जातो, मग कसे असते तेव्हा मनात धाकधूक, एक स्पीडचा हरण्या? आनंद तेव्हा तर एकदा गट काढला का आम्हाला म्हणजे सगळ्यांना माहीतच असतो, गट काढला म्हणजे गाडी आपली फायनलमध्ये जाणारच असते, फायनलचे सेमी पण पास होणारच. त्यानंतर तो आनंद वेगळाच असतो. आणि नानाच्याबद्दल सांगायचं तर नाना जसं बोललं तसंच राहावं लागतं, कारण की आता भरपूर म्हणजे गोष्टी होतात शर्यतीमध्ये. नानाचा पूर्ण जेवढी टीम असेल आमची, साहिल प्रतिष्ठान, पूर्ण वावे घरचे सगळे असतील, तर सगळ्यांचा म्हणजे खूप सपोर्ट असतो, सगळे नानाच्या सोबतच असतात. दादा, जशी सेलिब्रिटी, मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी करतो की सेलिब्रिटीच्या पाठीमागे जसं फॅन फॉलोईंग असतात, जेव्हा 3 फेऱ्यामध्ये हरण्या जिंकून विजयाचा गुलाल घेऊन येतो, तर जी फॅन फॉलोईंग आजूबाजूला असतं आणि तेव्हा तुम्ही त्या बैलाच्या मध्ये असतात, तेव्हाचा क्षण तुमच्यासाठी काय असतो? तेव्हाचा क्षण म्हणजे खूप आनंदाचाच असतो. खरं सांगायला गेलं तर जेव्हा बैलाने 1 नंबर केला हरण्याने, तेव्हा आम्हाला स्वतःला बैलाजवळ जायला नाही भेटत, एवढी गर्दी असते, फॅन फॉलोईंग एवढी असते हरण्याची. दादा, खूप वर्षापूर्वी बैलगाडा क्षेत्र तर हा होताच, पण तेव्हा यूट्यूबमार्फत नव्हता, तेव्हा यूट्यूब लोक नव्हते म्हणून तेवढा बैलगाडा क्षेत्र पुढे आला नव्हता. पण आता काही 2-3 वर्षातच यूट्यूबमुळे बैलगाडा क्षेत्र हा पुढे गेलं आहे खूप.
पहिले क्रिकेटकडे कल जास्त असायचा ना, आता बैलगाडा क्षेत्रामध्ये जास्त कल आहे. म्हणजे लोक आता बैलगाडा क्षेत्राकडे जास्त वळायला लागली. नवीन नवीन यंग पोरं नवीन बैलं घेतात दावणीला, कारण की एक प्रसिद्धी जी भेटते ना ती या माध्यमातून भेटते. काय बोलाल तुम्ही आज या बैलगाडा क्षेत्राबद्दल? आता क्रिकेटपेक्षा जास्ती बैलगाडा क्षेत्राला हे आलेलं आहे आणि आता सर्वजण क्रिकेटला कमी महत्त्व देऊन आता बैलगाडा क्षेत्राला जास्ती महत्त्व देत आहेत. आणि दादा तुम्ही यूट्यूबवरती किंवा लाईव्ह बघितला असेल जेव्हा हरण्या 3 फेऱ्यामध्ये धावतो, त्याचा स्पीड जो असतो तो खूप खतरनाक स्पीड आहे. जेव्हा बघत असता तेव्हा काय वाटतं तुम्हाला त्या स्पीडबद्दल हरण्याच्या? हारण्याचा स्पीड खूपच आहे. जसं बैल तसं हारण्या पाळतो म्हणजे. नक्कीच. दादा आपलं नाव सांगा. मेरा नाम बिट्टू मिश्रा है. मैं आडोली गाँव से आया हूँ. सो मित्रांनो पाहू शकता आडोली म्हणजे आपला राहुलभाई पाटील यांचा मथुर. म्हणजे मथुर जसे फॅन आहेत तसे हरण्या बैलाचे सुद्धा फॅन आहे आणि हरण्या बैलाला शुभेच्छा देण्यासाठी आज दादा आलेले. दादा काय बोलाल हरण्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त आज हरण्या बैलाला? मैं हरण्या बैल के बारे में इतना ही बोलना चाहता हूँ कि हरण्या बैल महान भारत केसरी में मैं खुद वहाँ पे था अड्डे में. वहाँ पे मुझे बैल अपना जीता, मुझे बहुत खुशी हुई. वो माहौल कैसा था? मित्रों में हिंदी में थोड़ा बोलता था ना व्यवस्थित समझ. वो माहौल कैसा था जब हरण्या बैल ने वो शर्यत विजय प्राप्त किया था उस मैदान में? तो कैसा लगा जब चारों तरफ पूरे फैंस थे हरण्या के, जब महान भारत केसरी जीता, कैसा लगा तब आपको? वहाँ के फ़ैन देख के तो मुझे बहुत खुशी हुई थी और वहाँ पे गर्दी तो बहुत थी, इतना है मैं खुद देखा वहाँ पे और बहुत अच्छा लगा मुझे. वो अड्डा बहुत अच्छा, मैदान बहुत अच्छा था. वो वहाँ के लोगों को देख के. दोस्तों का बर्थडे हो, किसी का बर्थडे हो, कम याद रहता है, कभी भूल जाते दोस्त डांटते. लेकिन आज हरण्या बैल दादा के लिए वो बैल ने एक अपना लड़का जैसा ही है और आज उसका बर्थडे. आपने कैसे दिमाग में रखा कि आज हरण्या बैल का बर्थडे और आज जाके विश करूँ? मैं सुबह मॉर्निंग में यहाँ पे आया, मैं देखा और आते आते मुझे पहले से पता ही था कि हरण्या का बर्थडे मुझे याद ही था पहले से ही, क्योंकि मैं हमेशा आते जाते रहता हूँ यहाँ पे. बैल का सेवा वगैरह करता हूँ थोड़ा अच्छे से, कभी भी आया तो. और आते जाते मैं सुबह आया, देखा दादा बैल को नहला बिला रहा था. आके फिर थोड़ा टाइम रुका, मैं भी थोड़ा साफ़ सफाई वगैरह किया बैल के साथ, फिर घर पे गया मैं मेरे. इसका स्पीड कैसा लगता है जब मैदान में जाता है? कभी गए हो मैदान में वो देखने के लिए? मैदान में तो मैं बहुत, उसका स्पीड शेर सरी का एकदम. अरे एक नंबर. आपके साथ दोस्त है, दो शब्द बोलो हरने बैल के लिए. आपका नाम बोलो पहले. मेरा नाम बच्ची यादव है. आप कैसे इसके फैंस बन गए? फैन बोले तो दौरली गाँव का हर एक छोटा बच्चा फैन है इनका. अच्छा, अरे वाह, सही बात है. क्या बोलेगा आज हरण्या बैलाबद्दल वाढदिवस ने? बोले तो एक नंबर, बोले तो स्पीड कैसा है उसका? स्पीड तो बहुत ही अच्छा है उनका. बैल जब जाता है मैदान में पब्लिक बोलते हैं आगे पीछे, हम लोग को उनके आगे आजू बाजू में रहने को नहीं मिलता है, इतना उनके फॅन फॉलोअर्स रहते हैं. धन्यवाद. मित्रांनो आज आपण इथे आलेले सर्व फॅन फॉलोअर्स काही गावची मंडळी होती, त्यांच्याकडनं हरण्याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतली. आज त्याचा वाढदिवस होता म्हणून थँक्यू मनापासून तुम्ही 2 शब्द बोलल्याबद्दल आपल्या लाडक्या हरण्या 622 बद्दल. हरण्या बैलाची मुलाखत या दादांशिवाय सुद्धा कंप्लीट होऊ शकत नाही. तर हे दादासुद्धा नेहमी सुख दुःख कोणतेही कार्य असो आपल्याला हरण्या बैलासोबत दिसतात. दादा सर्वप्रथम नाव सांगा. माझा सुखदेव फुलोरे, मी बबलू शेठचा चुलता. तर बैल याच महिन्यात बैल घेतला तर मला लय खुशी झाली. पहिलीच गाडी आपल्या बोनिवलीला विरुद्ध गाडी बहुतेक डोंबिवलीचीच होती. तर गाडी आमची पुढं होती पण ती जुकार तुटला त्यामुळे त्यांची गाडी बाजूला गेली, आमची गाडी बाजूला गेली. पहिलाच गुलाल घेतला आम्ही. म्हणजे विजयचा गुलाल घेतला. विजयचा पहिलाच गुलाल दिला आमचा. हां, मला फुल म्हणजे आपल्या घरात पहिलाच गुलाल घेतो बैल तर आम्हाला आनंदच झाला. कारण आमच्या घरात जर पहिला गुलाल घेतला तर आमच्या फुलोरे घराण्यात तो गुलालांमध्येच आम्ही असतो. आमचा बाल्या झाला, बिवशा झाला, ही बैल पहिली पण आमची झाली बैल. पण हमेशा आम्ही गुलालामध्ये देवाची कृपा आहे गौलोबाची, आम्ही हमेशा गुलालामध्येच असतो ना. आमची पोरं सर्व गावाची मित्र सर्व आम्हाला साथ देतात.
सो हरण्यालासुद्धा भूक लागलेली आहे. खूप वेळ उभा होता तो आणि शांततेपणे मुलाखत देत होता. असा आपला लाडक्या हरण्या.